माझं आत्ता PHN कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेली आहे आणि मला 3.5चं पॅकेज भेटलेलं आहे. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव तेजस पोलाद, मी बारामतीचा आहे. मी गेले 7-8 महिन्यापूर्वी क्लास जॉईन केला. माझा क्लास पूर्ण झाल्यानंतर मला एका महिन्यातच प्लेसमेंट चालू झाल्या. खूप प्लेसमेंट मला या ठिकाणी भेटल्या. खूप कंपन्या, वेगवेगळ्या कंपन्यांची प्लेसमेंट मला क्लास थ्रू भेटली. इथले फॅसिलिटी खूप छान आहे. ट्रेनर, प्लेसमेंट टीम या ठिकाणी खूप कोऑर्डिनेट करते, आपल्याला खूप सपोर्ट वगैरे करते. एका फ्रेंडच्या रेफर थ्रू मी पुणेरी पॅटर्नमध्ये आलतो. त्याने सांगितलं होतं की खूप छान क्लास आहे. सो मी आल्यानंतर पाहिलं की क्लास खरंच खूप छान होता. इथले ट्रेनर वगैरे खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांनी मला सपोर्ट केला. एकदम डीपमध्ये नॉलेज येईपर्यंत टीच केलं अँड त्यामुळे आज माझी प्लेसमेंट झालेली आहे. माझं एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझं नॉन IT बॅकग्राऊंड होतं आणि मला IT मध्ये जॉब करायचा होता, तर तो आज मला भेटलेला आहे. त्या स्टुडंटसाठी माझा मेसेज हाच असेल की कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ठेवा आणि की करत राहा, दररोज स्टडी करा. आपल्याकडे त्यांचं डेटा सायन्ससाठी ट्रेनिंग झालं होतं लास्ट 5 मंथ्समध्ये आणि आता त्यांचं R&D साठी सिलेक्शन झालं. मग त्यामध्ये कोर इलेक्ट्रॉनिक्स हे पण वर्क असणार आहे आणि पायथॉन रिलेटेड हे पण असणार आहे. सो आय थिंक PHN टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी आहे, आय थिंक विमानतळ. सो तिथे प्लेसमेंट झाले. पॅकेज आय थिंक 3.6चं पॅकेज मिळाले. सो आपण त्यांचं अभिनंदन करूया सगळेजण. आणि मी फेलिसिटेट करते, सोबतच सर्वांनी करा. सो त्यांचेच अभिनंदन. जर्नी आहे तर ती मी अशी सांगेल की बऱ्याच वेळा काय होतं की क्लासेसमध्ये बरेच मुलं येतात, जसं तुम्ही सगळे आलात, क्लासेस करताय, पण महत्त्वाचा मुद्दा काय असतो की जेव्हा आपण कंपनीचा इंटरव्ह्यू देतोय सो त्या केसमध्ये कधी अपडाऊन्स येतात. सो एक महत्त्वाचा फॅक्टर हा पण आहे ह्या जर्नीमधला की तेजसने मुंबई लोकेशनच्या ऑलमोस्ट 3 कंपन्यांचे इंटरव्ह्यू स्वतः अटेंड केले होते. सो ही वॉज रेडी टू मूव्ह ऑन की नाही चला आपण तिकडे पण जाऊ. म्हणजे असा कुठलाच आय थिंक ड्राईव्ह नव्हता की तो त्यांनी मिस केलाय. मग काय होतं की ह्या सगळ्या जर्नीमधून आपण काही ना काही लर्निंग घेत राहतो, आलं लक्षात. आणि मग ह्या लर्निंग नंतर मग आपलं प्लेसमेंट होऊन जातं. सो मग आता मध्ये नाही का लास्ट मंथ त्यांचा ब्रेक होता थोडासा, मग त्यानंतर जेव्हा वापस आले तर त्यांनी स्वतःहून प्लेसमेंट ऑफिसरला कॉन्टॅक्ट केला, मग त्यांना आम्ही ओपनिंग दिली आणि मग प्लेसमेंट झालं. सो हे एक महत्वाचा रोल आहे की बाबा जर आपण काही कारणास्तव फेल होतं सो ह्याचा मिनिंग हा नाही होत की बाबा आपल्या IT मध्ये काही होऊ शकत नाही. त्याचा मिनिंग हा असतो की आपण काहीतरी लर्निंग घेतोय आणि पुढे जाऊन आपलं होऊ शकतं. सो थोडंसं नाही का प्लेसमेंट ऑफिसरच्या टचमध्ये वगैरे राहत जा पुढे जाऊन. ठीक आहे, चालेल. सो तेजस सर्वांना सांगा की तुमच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस किंवा जर्नी काय होती. जवळपास मी लास्ट ऑक्टोबरमध्ये क्लास जॉईन केला. क्लास झाल्यानंतर 1 महिन्यातच मला लगेच स्टार्टिंग झाली माझ्या इंटरव्ह्यूसाठी. मी कॉलेजमध्ये असताना 3 ते 4 इंटरव्ह्यू दिलते, मोठमोठ्या MNCचे इंटरव्ह्यू दिलते, कॉग्निझंट, जिओ यांचे सगळ्यांचे. मी त्यातून एक शिकत गेलो. त्यावेळेस माझे कम्युनिकेशन वगैरे एवढं काय खास नव्हतं, बट त्यातून मी शिकत गेलो. जे लास्ट मिस्टेक झालं तर ते इम्प्रूव्ह करत गेलो. त्यानंतर इथं आल्यावर मी 5 ते 6 इंटरव्ह्यू दिले. माझं लगेच 2 महिन्यानंतर माझ्या मुंबईमध्ये सिलेक्शन झालं. बट मी थोडंसं नाही म्हणलं, मला वाटत होतं की अजून पॅकेज वगैरे भेटावं, अजून जास्त अपेक्षा होत्या. सो मी अजून ते कंपनी सोडून अजून पुढं ट्राय करत राहिलो. सरांच्या मागं लागलो, अजून कंपन्या वगैरे सर बी देत गेले, मी त्या करत गेलो. नंतर आता ॲटलिस्ट ही कंपनी भेटली. ही कंपनी माझ्या फील्डशी कनेक्टेड होती, लाईक ENTC प्लस IT. सो म्हणून मी ही कंपनी ॲक्सेप्ट केली. कंपनी खूप छान आहे. सो तेजस मला सांगा, थ्रू आउट जर्नी इंग्लिश कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट होतं. खूप इम्पॉर्टंट असतं इंग्लिश कम्युनिकेशन. फर्स्ट म्हणजे अबाउट युअर सेल्फ हाच क्वेश्चन खूप मोठा असतो आणि ह्या क्वेश्चनमध्येच तुमचं इंग्लिश हे जज केलं जातं. सो तो क्वेश्चन आहे ना, तुम्ही सगळ्यांचा
ओके असला पाहिजे, तो क्वेश्चन सगळ्यांना माहीतच असला पाहिजे, तो एकदम फ्लुएंट असला पाहिजे आपला क्वेश्चन. त्यात तुम्ही थोडं सुद्धा डिस्टर्ब वगैरे नसलं पाहिजे, थोडंही तुम्ही कन्फ्यूज वगैरे होता कामा नाही त्या क्वेश्चन. आणि इंग्लिश खूप इम्पॉर्टंट राहतं कधी कधी, कारण का आपल्याला येत असतं पण ते आपण एक्सप्रेस करू शकत नाही, ते आपल्याला इंग्लिशमधूनच एक्सप्रेस करावं लागतं. सो इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे. येस. थ्रूआउट जर्नी तुम्हाला पुणेरी पॅटर्नच्या आता बऱ्याच टीम्स आहेत, बरेच लोक काम करतात, सो सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटतं पुणेरी पॅटर्नचा? सर मॅम, सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे माझ्या ट्रेनर कल्पना खूप खूप छान, आणि त्यानंतर याच्या ओके. कधीही फोन करा, कोणतीही अडचण असू द्या, सगळे म्हणजे लॅपटॉप अरेंजमेंट असून सगळं त्यांनी त्या ठिकाणी. सो बिग हँड फॉर प्लेसमेंट टीम. चालेल. सो मग जर आता आपण एक नॉर्मल स्टुडंट जर आहे, तर जसं आता तुम्ही आय थिंक बारामतीचे राईट, जसं की बाकी सगळेच मुलं असं म्हणजे ग्रामीण भागातले सगळे इथे. सो मग ह्या केसमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की बाबा इथे आल्यानंतर आपण क्लासेस तर रेग्युलरली करतोच, पण महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की आपण कोणाचं तरी ऐकतो की बाबा IT मध्ये रेसेशन चाललंय, काय चाललंय, असं बरंच काय ऐकतो, आपण डिमोटिवेट पण होतो खूप वेळा. सो ॲज अ स्टुडंट तुम्ही ह्या डिमोटिवेशनला किंवा ह्या गोष्टीला कसं हँडल केलं पाहिजे, तुम्ही काय लर्न केलं? मॅम, फर्स्ट कॉलेजमध्ये असतानाच ते सांगितलं गेलं होतं की रिसेशन चालू आहे, 4th इयरला असतानाच सांगितलं रिसेशन चालू, बट ते तसं काही नव्हतं. मी जेव्हा बाहेर खरंच मार्केटमध्ये आलो तर खूप ओपनिंग्स आहेत, तुम्ही डिमोटिवेट म्हणजे काही कारणच नाही डिमोटिवेट. मी जेव्हा ग्रुप बघतो ज्यावर ओपनिंग्स येतात, दररोज 10 ते 15 ओपनिंग्स वेगवेगळ्या कंपनीच्या असतात, MNCच्या असतात, बल्कमध्ये हायरिंग चालू असते, खूप ओपनिंग असते. डिमोटिवेट होण्याचं काहीच म्हणजे असं नसतं, ओपनिंग खूप आहेत सध्या बाहेर. आणि राहिलं तर म्हणजे आपण डेटा ॲनालिस्ट कोर्स केला तर त्याच्यात सुद्धा बिझनेस ॲनालिस्ट, SQL डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर अशा खूप ओपनिंग आहेत डेटा ॲनालिस्टमध्ये सुद्धा. माझा डेटा सायन्स कोर्स होऊन सुद्धा मी ज्या डेटा ॲनालिस्टच्या ज्या ओपनिंग्स होत्या त्यांना सुद्धा अप्लाय केले, त्यांचे सुद्धा इंटरव्ह्यू दिले. खूप अशा ओपनिंग्स आहेत ज्या आपल्या फील्डशी रिलेटेड आहे, त्यामुळं रिसेशन वगैरे हे काही नाही. एक्झॅक्टली. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठल्या तरी न्यूज चॅनलवरती विश्वास ठेवतो ॲज अ स्टुडंट, आणि मग आपण स्वतःच डिमोटिवेट होतो. सो मग आम्ही तेच परत सगळ्या स्टुडंटला सांगतो की बघा, इंटरव्ह्यू अरेंज करून देणं खूप अवघड नाही, कारण असतात ज्या कंपन्यांना रिक्वायरमेंट आहे त्या आम्हाला डेफिनेटली सांगणारच. फक्त मग ॲज अ स्टुडंट आपण काय केलं पाहिजे की थ्रूआउट अ जर्नी आपण ॲटलिस्ट प्रिपरेशनची जबाबदारी घेतली पाहिजे, आणि त्यासाठी ट्रेनर्स आहे, आम्ही सर्वजण असतो, पण ते अटेंड केलं पाहिजे, समोर थांबलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो टाइम पिरियड महत्त्वाचा आहे. बाबा 4-6 महिने आपण जर डेडिकेटेडली दिलेत, तर मग कुठल्याही थर्ड पर्सनवरती किंवा एखाद्या सोशल मीडियावरती किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती बिलीव्ह न करता आपण आपले एफर्ट जर टाकले तर आपल्याला रिझल्ट हे नक्कीच येतात. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. मी गेले 1 वर्ष इथेच आहे, घरी पण म्हणजे थोडंच जातो, मी रूमवर असतो, स्टडी करतो, इथं येऊन सुद्धा स्टडी केलेला आहे मी भरपूर वेळा. सो तुम्ही राहा, टिकून राहा, सोडू नका, करत राहा. चालेल. सो अगेन बिग हँड फॉर Thank you to Sarika ma'am and Puneri Pattern team.